हाय हॅलो नमस्कार दंडोत प्रणाम. तर इथलचा व्ह्यू बघा मी कुठं आलेली आहे आज. तर आज मी आलेली आहे संभाजीनगरला आणि इथे येण्याचं कारण असं काही स्पेशल म्हणजे नव्हतं, फक्त मुद्दाम फिरायसाठी आलो. त्या दिवशी आम्ही आलो होतो संभाजीनगरला. तर ताईचं आणि दाजीचं म्हणणं होतं की त्या दिवशी राहा म्हणून, पण आम्हाला वेळ नव्हता, यांना सुट्टी नव्हती, म्हणून मग आज शनिवारी आम्ही आलो. म्हणजे काल रात्रीच आलो. आज रविवारचा प्लॅन ठरला की कुठेतरी बाहेर येऊया आणि इथं आम्ही आलो साई टेकडीला. आणि ताईची आणि माझी माहिती का स्पेशल अशी भेट कधी झालीच नाही. जास्त करून कुठं लग्नाला किंवा मग काही असेल कार्यक्रम तर अशाच वेळ झालेली आणि ती क्विक भेट असते. असं जास्त आम्हाला बोलणं बसणं होतच नाही. पण आत्ता आम्ही स्पेशल टाईम काढून असं फॅमिलीसोबत, तिची फॅमिली माझी फॅमिली, असं सगळे मिळून फिरायला आलो. आणि थोडं रात्रीपासून गप्पा वगैरे असं सगळंच चालू आहे. खूप दिवसानंतर असा व्ह्यू सोबत दोघींनी टाईम स्पेंड केलाय. ओळख करून देते माझ्या ताईची पूर्ण फॅमिलीची. असं हे बघा, ही पूर्ण फॅमिली आहे. ताईच दाखवते तुम्हाला ताई. अरे सो ही आहे माझी मोठी ताई. आणि कमेंट आले होते काही सख्खी बहीण आहे का म्हणून, तर हो सख्खीच बहीण आहे माझी, मोठी आहे. आणि हा भाऊ तर बघितलंच तुम्ही, जो की खूप जास्त स्मार्ट आहे. त्याला पण खूप कमेंट यायला. हे दाजी आहेत, हा ताईचा लहाना मुलगा इकडे देवराज बलराज. आणि ह्यांची काय स्पेशल ओळख करून द्यायची. हे बलराज आणि हे देवराज, हा मोठा मुलगा आहे ताई. इथं रीलची तयारी चाललेली आहे. थोडीशी आम्हाला कॉस्ट्युम बदलायचे. म्हणजे जेंट्सला बरं का, काही नाही हा. तर कॉस्ट्युम बदलू बदलू थोड्या रील बनवल्या जातात. शोधून ठेवत माहिती का बरेच असे की हे करायचं ते करायचं, आणखी एक पण झाली नाही. 10 तास शेअर करून ठेवल्यात, ही करू ती करू. खूप काही असा विचार केला होता की हे करू ते करू, पण ऐन वेळेला असं होतच नाही. लागली आधी जेवण केलं. अगोदर पोटोबा केला, नंतर मग विठोबा, व्लॉगिंग विठोबा. एक पण कचरा राहायला नाही पाहिजे. आपण जे काही खाल्लेलं आहे ते इथे इथे हवेमुळे ते चटईची घडी करायला पण खूप अवघड जात आहे. तर दोघं लागले तिथं चटईची घडीच करायला. बापरे, कचरापट्टी गोळा करून घेऊन जातो, कारण की आम्ही नेचरला होईल तेवढं सेफ सेफ करून नेचर साथ देईल. नेचर आम्हाला साथच देईन. आपण जर असं कचरा सोबत न्यायला सुरुवात केली तर हळूहळू सर्वजण सुधारतील. कमीत कमी व्लॉगरनं तरी असं करायला पाहिजे, अशी सुरुवात करायला पाहिजे कचरा गोळा करायची. आपण करीत आता करायचं नाही ग, असं नाही. आपण अगोदरपासूनच करतो. कॉस्ट्युम चेंज करताना थोडासा गफळत झालेली आहे. कॉस्ट्युम थोडा मोठा झालेला आहे. मोठा नाही, छोटा झाला का. तर अशा गोष्टी होत असतात. तर तुम्ही पण येताना लक्षात ठेवा की कॉस्ट्युम आणताना आपापले घेऊन या. दुसऱ्याचे घातल्यावर असं होते, दुसऱ्याचे घातल्यावर असं होत असते. तर आम्ही दोन्ही पण फॅमिलीसोबत येऊन एक ड्रोन शॉट घ्यायचा होता. सुंदर असा व्ह्यू दिसत होता आणि त्याच्यानंतर मग वातावरण एकदम छान आणि रस्ता एकदम सामसूम होता, म्हणून मी एक गाडीची चक्कर घेतली. पडले गिडले तर मग पहिली बारच चालणार आहे. स्कूटीवर डबल शीट चालवणार आहे मी यांना. चल जाऊया डबल शीट. लांब लांब लांब, आणखी किती लांब जायचं. जाऊया डबल शीट. मी नेणार आहे तुम्हाला डबल शीट. मी
तुमच्या रिस्कवर मी म्हणच झाले तुम्हाला चला. So, चला बघा आम्ही दोघं जण चाललो गाडीवर स्कूटीवर. ही पण चालवली मी थोडीशी, छान झाली. यायली थोडी टर्न घेतला ना जास्त येईन बघ. शिकावं लागणार ना, थोडी प्रॅक्टिस करावं एक लागणार. महिना झालं शिकायली काहीच येईन तुला. 2 दिवस सुट्ट्या मारल्या, नाही 6 दिवस सुट्ट्या मारल्या. सो चला, व्ह्यू एकदम छान आहे त्याचा. पाऊस थोडासा यायला पाहिजे पण आता मग आणखीन भारी वाटते. म्हणजे पावसाळ्यात फिरायला येण्याची एक इच्छा जी आहे ती पूर्ण होते. काय हे बघा ड्रोनचे शॉट काय चालू आहे, ड्रोन चालू आहे, ड्रोन शूटिंग. काय म्हणली का? हे बघा असं फिरायला आल्यावर अशीच येडे जाळे पाहिजे. जरा डिंकीची काय अशीच येडे जाळे काय. आता स्कूटीने मला डबल सीट येत नाही, त्याच्यामुळे त्यांच्यासोबत मला चालवायची होती पण ते काय बसले नाही. मग ते प्लॅन कॅन्सल झाला आणि एकटीनेच मस्त चक्कर मारली. तर आम्हाला थोडे स्नॅक्स खायचे आता. तर मुद्दाहून आता इतक्या लांब जाऊन स्नॅक्स आणायचे, मग ठुसायचे आणि नंतर मग कंटिन्यू. सफर चला ना यार, तिकडे चांगले शॉट घ्यायचे मला. आता हे लास्ट रियालिटी नाही घ्यायची, रियालिटी नाही घ्यायची. तर हा पूर्ण एरिया पिकनिक स्पॉट आहे. खाली आम्ही जेवण वगैरे केले, आता परत वरती चाललो होतो जिथे भरपूर फॅमिली आणि भरपूर असे लोक आले होते सुट्टी असल्यामुळे. आम्ही पण प्लॅन केला होता की मॅगी वगैरे करून खायची म्हणून, पण प्लॅन कॅन्सल करून चहाचं पण आम्ही इथे ॲड केलं. चहासाठी लागणाऱ्या गोष्टी सगळ्या आणल्या आणि इथे मग चूल वगैरे पेटवायला घेतली. पण सगळा ओलावा होता आणि चूल पेटवणं मात्र खूप जास्त कठीण होतं. सगळ्या गोष्टीची शोधाशोध केली. आता चूल तर पेटली, मॅगी करायची होती. आम्ही चहाचा जुगाड केलाय, पॅन मध्ये चहा करायचा. मॅगी कॅन्सल करणार कारण खूप स्ट्रगल केला चहासाठी. कसं तरी पण चहा आम्ही स्पेशल पॅन मध्ये करणार होता, पॅन वाला चहा बिना चाळणीचा. चाळणी पण नाही आणली. इचा कार्यक्रम संपला. दुसरं टाकपट लांब राह एवढा दुसरा मोबाईल मध्ये घे ना. अरे बाप रे, हे हो जबरदस्त वाई बांधली बाय बाली इथं स्ट्रगल करून बघा म्हणा कसं काय व्हायली. सरपण आणायचं असलं की सांगा मला पुन्हा. अरे दूध उडून गेलं चहा. उडून जाऊ द्या, काय नाही, ते दूध सांडलेलं चांगलं असते ना. शुभला घडला आमच्यासोबत. लय दिवसानं बहिणी भेटल्यात तर चहा बनवायला. हो. काय करायला चहा. चहा कुठं बनवायला असं एरवी तर भेटणं वेगळं घरातलं, पण हे असं बाहेर भेटणं. उडून आला हातावर जरा. तिकडून उडाले, तिकडून नको बसू, इकडून बस. तुझ्या हातानं चाटून बघ एकदा. तू बघ ना एकदा. हा टाकू नका आता, ते नको टाकू. एवढ्या गेला सर वत्ता येत नाही बरं आता. मला नाही माहिती. मला वाटतंय ते मी चहावालाच आहे ना. जिंदगी ऐसी में गई है हमारी. चाय वाला काय बेटा आहे. चला आणि कप घे, मॅगी बनायची. माहिती धुवा लागली तर कोणी खाणार नाही म्हणून असं कशी पत्तीवालीची मॅगी. आबा त्याच्यातच चहा आणि त्याच्यातच मॅगी. कोण मॅगी खाणार आहे? अब देखो मॅगी रक्षिताला मॅगी खायची. तिला बाबू पुन्हा म्हणशील शी आली मॅगी खाऊन. छान चहा झालाय बघा. बाबा टेस्ट करून बघू द्या कसा आहे. चला ना सपा. चला. हा हा मस्त. चुलीवरच्या चहाची टेस्ट खरंच भारी आहे. फ्लेवरच्या नाही हो चुलीवरचा रान. मात्र तिचं ते तिकडची नांगी नाही का ती काय ठीक आहे, दोन्ही कोण दिली? ते असं धरी ना कटकन. खालून हात लावला त्याला. हे काय इकडचं धरले असं. हा बापरे डेंजरच. हिच्या हातात द्या तुम्ही ना. लहानपणी खेकडे बघितलेले पकडलेले आहेत का? अरे बाप रे. आणि तुम्हाला बरं कळलं तिथे म्हणून. खूप आहेत. भरपूर आहे ते काय त्याच्यात. आणि ते कसे दिसतात? ते पळायला ते ते. तर माती सारखेच आहेत. कसे दिसतात हो? ते काय दिसायला ह्याच्यात जर हात गेला तर असा कचकन धरत तुकडाच. डायरेक्ट कट. डेंजर असते ते. अरे त्याचा एक हात मोठा एक छोटा असं. हा दोन्हीचा पण असते. सगळ्यांचं तसं असतं. एक छोटा एक मोठा. हा 2 क्रॅब आहेत का? हो, दोन आहेत ते काय? किंवा आणखी नवीन एक प्रॉब्लेम असा असते, एक वेळेस याचा समजा इकडचा तुटला तर ते दुसरा येते त्याला. वापस येते. हा, हा, वापस मग ते छोटा असतो. ते छोटा राहते. पाली सारखा. हे काय निघाले? ते निघत येते. तू काय रे? हे इथं बोट घाल ना. हे नांगे धरले त्याच्यातून की ते काय त्याला काहीच करता येत नाही. किंवा असं पाठी मागून धरलं तर काहीच करता येत नाही. त्याचे डोळे आहेत का ते? हा. मध्ये बाहेर काढायला डोळे. पकडायची कमाल आहे आता. धर ना. मला धरायचं.
ए नको मूर्खा. नको 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 अरे धरतो ना अरे थोडं कव्हर केलं आणि लगेच आता त्यांना सुटका होत आहे त्यांची आणि वापस पाणी नाही. किती मोठे मोठे आहेत ना त्याच्यामध्ये हो जिलो आपले जाओ लय खुश झाले असतात. जाओ जाओ बाई. हा, मग. लेकरं बी खुश झाले लेकराला बघायचं होतं ना. हा लेकरांना कळालं कळालं हा. पुन्हा जवळून भीती कमी बघितले, होती. हात लावून, हा भीती कमी होती. लेकरांची आणखी. हा, हे बघा स्टेप बघा नाही तुम्ही आधी करून दाखवा मग. ह्याचे जास्त अवघड आहेत आपल्याला असं. तुम्हाला काय वाटतं पहिला प्रयत्न जमलेले त्यांनी खूप प्रॅक्टिस केलेली त्यांनी आणि हो मग आपण जमते कसे बी तुटकी फुटकी. हा, आपलं ते चांगलं बी दिसणार. आणि चला रील भरपूर बघितल्या होत्या पण क्रिएट एकही करता नाही आली व्यवस्थित. फक्त एक झालेली आमच्या दोघी बहिणींनी बनवली जी इन्स्टाला मी टाकली होती. मग इथलचं सगळं एन्जॉय वगैरे करून आम्ही निघालो मग ताईच्या घरी. तिथे गेल्याच्या नंतर जेवण वगैरे केले आणि खूप जास्त लेट झालं होतं आम्हाला. म्हणजे घरी जायला अक्षरशः आम्हाला परभणीला जायला 2 वाजले होते. पण एन्जॉयमेंट एकदम सगळ्यांनी मन भरून पोट भरून केली. सगळेजण खुश झाले होते. मेन म्हणजे लेकरंसुद्धा, त्यांना घरी येण्याची सुद्धा इच्छा नव्हती. पण आता ठरवलं की दोन्ही पण फॅमिल्या होईल तेवढा टाईम भेटला की सोबत असा एन्जॉय करायचं. आता बघूया नेक्स्ट चान्स कधी येतो तर. आणि हो माझ्या ताईचं सुद्धा चॅनल आहे जे मी कोलॅब केले. नक्की तिला सुद्धा सपोर्ट करा आणि तिचं चॅनल एकदा नक्की जाऊन बघा. बाकी आमच्या दोघींची अशी व्हिडिओ बघायला तुम्हाला आवडतील का कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.